नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मीना खोंड यांची कथा. श्रोते हो, मीना खोंड या हैदराबाद इथे राहतात आणि त्यांना आपल्या चॅनलवरचं कथाकथन आवडलं म्हणून त्यांनी ही कथा आपल्याकडे पाठवलेली आहे. ही कथा यापूर्वी साहित्य वड या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे. मी मीनाताई खोंड यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो त्यांनी लिहिलेली कथा रक्त संबंध. गोपाळराव राधाबाई आणि त्यांचा मोठा मुलगा मनीष मुलगी बघून आले. काय मनीष, कशी वाटली मुलगी तुला? पसंत आहे ना? बाबा, मुलगी गोरीपान आहे, निळे डोळे, सुंदरच आहे, नाकारण्यासारखं काहीच नाही आहे. मनीषने आपली पसंती दिली. मग लंडनची राजकुमारी शोभेल ना? गोपाळरावांनी विचारलं. अहो, राणी म्हणा राणी, आपला राजकुमार आणि ती राणी, राधाबाई उत्तरल्या. सुंदर आहे. गोपाळरावांनी पावती देऊन टाकली. पण मला बाई तिचे निळे डोळे नाही आवडले, राधाबाई मनातलं बोलून गेल्या. काय रे राजेश, कशी काय वाटली तुझी होणारी वहिनी? अगं सुंदर आहे बाबा, सुंदर आहे. राजेशनं आपली पसंती दिली. शेवटी पसंती झाली. इकडे माधुरीच्या घरी त्याच गोष्टी सुरू होत्या. तीच चर्चा होती. काय माधुरी, मुलगा आवडला ना? तिच्या बाबांनी विचारलं. अहो, लंडनचा राजकुमार आहे, दिसायला स्मार्ट आहे, शिवाय कुटुंब लहान आहे, दोघंच भाऊ आहेत आणि सासू सासरे, आणि मुख्य म्हणजे माधुरी लंडनला राहणार म्हणजे राजा राणीचा संसार सुखात होणार. आईला स्थळ फार आवडलेलं होतं. दोन्हीकडे स्थळ वर वधू पसंत असल्यामुळे लग्न पटकन ठरलं. लग्न ताबडतोब झालं, थाटात झालं, चटमंगनी पटब्याह. मनीष 1 महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. लगेचच लंडनला त्याला कंपनीत जॉईन व्हायचं होतं. आई, मी आणि राजेश जातो लंडनला, तुम्ही माधुरीचा व्हिसा झाला की तिघही या. सारंच कसं अचानक झालं. तिघांचे व्हिसा झाले. मोठमोठ्या बॅगा भरल्या गेल्या. किती तयारी होती. 8-10 दिवस तयारीतच गेले. लग्नानंतर 1.5 महिन्यांनी माधुरी आपल्या राजकुमाराला भेटायला लंडनला चालली होती. कसं असेल लंडन? आपण फक्त सिनेमातच बघितलं होतं. आता फॉरेनला राहायचं म्हणजे लाईफ वेगळंच असणार. खूप आनंद झाला. पण नातेवाईक, त्यांची नुसती जळजळ होत होती. वरवर दाखवायचे खुश असल्यासारखं, पण मनात बाकी धुसफूस. माधुरीच्या मनात विचार सुरू होते. मुंबई लंडन डायरेक्ट फ्लाईट होती. खरं तर प्रथमच एवढ्या दूरचा विमानाचा प्रवास करत होती, तोही विदेशचा. खिडकीतनं बघत होती. ढग जणू आभाळभर अंथरलेले होते. आज मैं ऊपर आसमां नीचे असं भासत होतं. फ्लाईटमध्ये गाणी ऐकली, एक सिनेमा बघितला. खाणं पिणं मस्त होतं. प्रवास मस्त झाला. हिथ्रो विमानतळावर फ्लाईट उतरली आणि सगळं वेगळं वेगळं जाणवायला लागलं. सगळे गोरे लोक किती फ्री वागत होते. एका बाईनं बाहेर आल्यावर आपल्या नवऱ्याला चक्क गाढ आलिंगन दिलं. आम्हालाच लाज वाटली त्याची. त्यांची भाषा इंग्लिश होती तरी उच्चार वेगळेच होते. मी पण असंच बोलणं शिकेन, माधुरीनं त्याचवेळी ठरवून टाकलं. सासूबाई सासरे ती तिघांचं इमिग्रेशन झालं. बॅगेज घेतलं आणि बाहेर आले तर काय, एअरपोर्टवर मनीष आणि राजेश आलेलेच होते. टॅक्सीतून घरी येताना वेगळं वेगळं वातावरण जाणवत होतं. तिथले रस्ते, दुकानं, मॉल, लोक, महिला, मुली, त्यांचे ड्रेसेस, त्यांचं वागणं, सगळंच न्यारं होतं. घरी आल्यावर राजेशनी चहा केला. खायला स्नॅक्स, फळं, मिठाई दिली. इथलं लाईफच वेगळं होतं. नोकर नाही, डिशवॉशर, वॉशिंग मशीन, चिनी मातीची भांडी, सगळं वेगळं. ज्युसर, टोस्टर, केटल, मायक्रोवेव्ह यांनी एक ओटा भरला होता. ऑटोमॅटिक गॅस होता. एक दिवस राजेशला घेऊन सासूबाई आम्ही एका इंडियन दुकानात गेलो आणि झाडणी, डस्टपॅन, स्टीलची 6 ताटं, वाट्या, पेले, इंडियन मसाले
आपला चहा, भाज्या, सगळं आपलं भारतीय सामान घेऊन आलो. ताटात चारीठाव जेवण मस्त वाटतं. त्यातच बाळणपणाचे दिवस जवळ आले. सासूबाई अजून 2 महिने राहू शकत होत्या, कारण त्यांचा 6 महिन्याचाच विसा होता. त्यांनी डोहाळ जेवण आपल्या पद्धतीनं फुलांचे दागिने घालून, खिरींचे प्रकार करून थाटात केलं. मनीषचे मित्र, त्यांच्या बायका आल्या होत्या. दिलेल्या तारखेप्रमाणे बाळंतीण झाली, मुलगी झाली. गोरी पान फुलासारखी छान दिसत होती. सणाचं भारी कौतुक. सासूबाई थोड्या नाराज झाल्या. त्यांना नातू हवा होता. 1 महिन्याची असताना सासूबाई सासरे भारतात मुंबईला निघून गेले. सणा लहान, सगळी कामं घरी, पण राजेश मदत करत होता. राजेशला ती राजू म्हणायची. राजू खूप शांत, तर मनीष तापट आणि मुडी. हळूहळू राजू आवडायला लागला. तो पहिल्यापासूनच माधुरी म्हणत होता. सासूबाई काही म्हणाल्या नाहीत. त्यांना अगदी बहीण भावासारखं वाटायचं. 4-5 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. शॉपिंगला जायचं म्हणजे राजू बरोबर असायचा. मनीषला शॉपिंगचा भयंकर कंटाळा. सिनेमाला सुद्धा राजू सोबत करायचा. मग राजू करता मुली बघणं सुरू झालं. का कोणास ठाऊक राजूला एकही मुलगी पसंत येत नव्हती. एक दिवस बाबांचा फोन आला. राजेश, तू इथे येऊ शकतोस का? तुझ्या आईला बरं नाही आहे, तू आलास तर फार बरं होईल. हो बाबा, आजच तिकीट बुक करतो, मी लगेच उद्या निघतो. 3 आठवड्यांची सुट्टी घेऊन राजेश मुंबईला आला. मावशी आली भेटायला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. अगं आई, तुला बरं नव्हतं ना? अरे, तू आलास आणि तुझी आई झाली की बरी. मावशी हसली. मुलगी तशी सावळी, राहणी साधारण आहे, तशी बरीच आहे. ती खूप हुशार वाटली, साधी वाटली. राधाबाईंनी आपलं मत दिलं. मावशी म्हणाली, तुझ्या मोठ्या सुनेसारखी हुशार नाही, हा साधी सरळ आहे. राजू, आता लग्न कर. मुलगी स्वभावानं खूप चांगली आहे. अरे, ही सुस्वभावी मुलगी संसार सुखाचा करेल. राधाबाईंनी राजूला समजावून सांगितलं. राजेशने होकार दिला. सगळे लग्नाच्या तयारीला लागले. मनीषला लग्न जमल्याचं, आग्रहानं लग्नाला यायचं आमंत्रण दिलं. बाबांनी फोन करून सगळं सविस्तर सांगितलं. मनीषला आश्चर्यच वाटलं. आईच्या तब्येतीकरता बोलवलं का मुलगी बघायला बोलवलं, देव जाणे. तरी मला वाटलंच तेव्हा काहीतरी गौड बंगाल आहे, माधुरी सुद्धा म्हणाली. चला तयारी करा, मुंबईला जायची आता. मनीष तयारीला लागला. ते तिघंही मुंबईला लग्नाकरता आले. का कोणास ठाऊक मनीषला मुलगी अजिबात आवडली नाही. ही आपल्याबरोबर लंडनला न्यायच्या लायकीची नाहीये. ही आपल्या कुटुंबात शोभत नाही बरं का, मनीष माधुरीला म्हणाला. अहो, बायको राजेशची आहे, त्याला आवडली ना मग झालं, असं म्हणून माधुरी हसली. लग्न झाल्यावर मनीष, माधुरी, सना आणि राजेश लंडनला आले. व्हिसा झाल्यावर राधाबाई, गोपाळराव आणि राजेश्री लंडनला आले. राजेश खुश होता. नवविवाहित युगुल हनीमूनला पॅरिसला जाऊन आले. राजेश्रीला वाटायचं संध्याकाळी राजेशनं ऑफिसमधून आल्यावर फिरायला घेऊन जावं, पण त्याला कधी कधी वेळ मिळत नसे. पण राजेश्री आणि माधुरी दोघींचं छान जमलं. सासूच्या विरुद्ध एक दमदार फळी उभी राहिली. आता राधाबाई एकट्या पडल्या. 2 महिन्यांनी त्या गोपाळरावांच्या बरोबर मुंबईला परत गेल्या. त्या दिवशी राजेश्रीला खूप भूक लागली होती. तिने पराठा भाजून खाल्ला. सणाला तिचा राग आला. ती रडायला लागली. तो तिचा पनीर पराठा होता. माधुरीलाही खूप राग आला आणि त्या दिवसापासून ती तिच्याशी नीट वागली नाही. त्यावेळी राजेश्री प्रेग्नंट होती. तिला उलट्या व्हायला लागल्या. राजेश्रीला घेऊन माधुरी डॉक्टरकडे गेली. सगळं छान आहे, डॉक्टरांनी सांगितलं. माधुरी सारखा विचार करत होती. शेवटी तिने सांगितलं की आम्ही येतो डॉक्टरकडे जाऊन. घरी आल्यावर माधुरीने सांगितलं की डॉक्टरांनी ॲबॉर्शन करायला सांगितलंय. अर्थात ते करायलाच लागलं. पहिलंच बाळ असं उखडून टाकलं म्हणून राजेश्री खूप रडली. एक दिवस माधुरी म्हणाली, राजू, अरे हे बघ. तिने राजूला काही ईमेल दाखवले. अगं, हा तर तिच्या लहान बहिणीचा होणारा नवरा आहे. त्यांचा फॅमिली फ्रेंड आहे हा.
राजू, सगळं खोटं आहे. हे ईमेल वाच. तू ऑफिसला गेलास ना की ही तासनतास त्याच्याशी बोलत राहते. झालं, राजूचं डोकंच फिरलं. घरात वाद विवाद, भांडणं, आबोला. हळूहळू वातावरण घटस्फोटापर्यंत आलं. शेवटी राजश्रीला घेऊन मनीष मुंबईला आला. तिचा पासपोर्ट त्यांनी स्टॅम्पिंग करता मागून घेतला. पुन्हा राजश्रीला पासपोर्ट मिळालाच नाही. राजेशचा संसार असा कोलमडला. नंतर कायदेशीर घटस्फोट झाला. राजश्री खूप रडली, म्हणाली, माझा नवरा खूप चांगला आहे, पण इकडे माधुरीला दुसरी मुलगी झाली. सासू सासरे आले. त्यावेळी मनीषनं त्यांचा PR करून घेतला. माधुरीला वर्षभर तरी सासू सासरे हवे होते. सणाला शाळेत पोचवून देणं, भाजी किराणा आणण्याचं काम करणं, हे सगळं सासरे करायचे आणि घरातली कामं सासूबाई करायच्या. छोटी मोना 1.5 वर्षाची झाली. आता सासू सासरे माधुरीला जड व्हायला लागले. तिने एक दिवस मोनाला आणलं. हे मोनाकडे लक्ष देत नाहीत. अहो, ती रस्त्यावर गेली होती. माधुरी काहीतरी कारणं देत होती सतत, आणि मग त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. मनीषनी आईवडिलांशी बोलणं टाकलं. शेवटी ते दोघंही मुंबईला निघून गेले, पुन्हा कधीही लंडनला न येण्याकरता. एक दिवस राजेशच्या ईमेलवर एक पत्रिका आली. राजश्रीची लहान बहीण स्नेहा आणि सुनीलचं लग्न होतं. का कोणास ठाऊक राजेशला दादा वहिनीकडे राहायचा कंटाळा आला, नकोच वाटलं. एक दिवस राजेश काही महत्त्वाचे पेपर बघत होता. अचानक त्याला एक रिपोर्ट गवसला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी ते पेपर पुन्हा पुन्हा बघितले. ते पहिल्या बाळाच्या स्कॅनिंगचे पेपर होते. बेबी बॉय इज हेल्दी अँड ग्रोथ इज व्हेरी वेल असं लिहिलेलं होतं. रिपोर्ट चांगला होता. सगळं चांगलं होतं. राजेशला खूप वाईट वाटलं. मुलगा होता म्हणून हे सगळं वहिनीने घडवून आणलं तर. आणि दादा? त्यांनी शेवटी बाहेर स्कॉटलंडला नोकरी पत्करली. तो स्कॉटलंडला गेला. आता दादा वहिनीशी विशेष संबंध नव्हता. जवळजवळ 20 वर्ष गेली. एक दिवस अचानक मनीषचा फोन आला. कशाला बोलवलं असेल हा प्रश्न मनात घेऊन तडक राजेश लंडनला आला. जेवण झाल्यावर मनीष म्हणाला, असं कर, हे लंडनचं घर पूर्णपणे माझ्या नावावर आपण करून घेऊ आणि मुंबईचा आपण घेतलेला फ्लॅट माझ्या नावावर करून टाकू. तुला आता तुझा स्कॉटलंडचा फ्लॅट आहे. माझ्यावर जबाबदारी मोठी आहे. 2 मुलींचं शिक्षण आहे, त्यांची लग्न आहेत. दादा, मला ही जबाबदारी आहेच की. आणि राजेशनं त्याला एक फोटो दाखवला. त्या फोटोत राजेश, त्याची पत्नी आणि 2 मुलं होती. दादा, ही माझी पत्नी ॲना आणि ही माझी 2 मुलं. अरे राजेश, तू लग्न केलं? केव्हा? आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस तू. का? मला माझं लाईफ नव्हतं का? मी संसार करू नये असं वाटत होतं? अरे पण हे सगळं आईबाबांना माहिती आहे का? मनीषनी जरा रागातच विचारलं. आम्हाला कोणीच काही सांगितलं नाही, अगदी आईबाबांनी सुद्धा. त्यांना तरी माहिती आहे का? माधुरी फणफणली. हो, तशी आईबाबांना शपथ घातली होती. काय आहे, मला माझा संसार पुन्हा मोडायचा नव्हता. आज मला 2 मुलं आहेत. मुलं चांगली आहेत, संस्कारी झाली आहेत. ॲना युरोपियन आहे, पण खूप चांगल्या स्वभावाची आहे. तिला भारतीय जीवनमान, संस्कार, भारतीय संस्कृती खूप आवडते आणि मुख्य म्हणजे आईबाबा ॲनावर खुश आहेत. तेवढ्यात सना आणि मोना आल्या. अरे चाचू, तू केव्हा आलास? राहणार आहेस ना? नाही रे बेटा, मला काम आहे. तेवढ्यात तो फोटो त्या दोघींनी बघितला. चाचू, अरे हे कोण आहेत? अगं, ही तुमची काकू आहे आणि हे तुमचे 2 भाऊ विराज आणि विहान. मी कशासाठी तुम्हाला ही नाती सांगत बसलो मलाच कळत नाही आहे. तुम्ही माझा पहिला संसार उद्ध्वस्त केला. दादा वहिनी, तुम्ही दोघं पैशाच्या मागे लागलात. तुम्हाला माझा पैसा हवा होता. म्हणजे आजही तुम्ही मला पैशाकरता बोलावलं. अरे पैशाकरता तुम्ही माझा संसार मोडलात. माझ्या जन्माला न आलेल्या सशक्त मुलाला गर्भातच मारून त्या अर्भकावर आणि राजश्रीवर तुम्ही अन्याय केला.
एवढा द्वेष त्या न जन्मलेल्या मुलाचा? का? तर तो मुलगा होता म्हणून? भारतात कन्या भ्रूणहत्या होते, पण तुम्ही तर पुत्र भ्रूणहत्या केली. वहिनी, मी तुमच्यावर माझी वहिनी म्हणून खूप विश्वास ठेवला. नात्यापेक्षा पैसा मोठा मानणारे तुम्ही. वा, अरे मी मोठा भाऊ म्हणून प्रत्येक वेळी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही राजश्रीवर अन्याय केलात. तुम्ही त्या अर्भकाचा जीव घेतलात. मी किती विश्वास ठेवला वहिनी तुझ्यावर. पण वहिनी, तू आणि दादा तुम्ही दोघांनी माझा विश्वासघात केलाय. अरे दादा, आपण सख्खे भाऊ आहोत. रक्ताचं नातं आहे आपलं, रक्तसंबंध आहे. पण पैशापायी तू हे सगळं विसरलास. स्वार्थापायी तू रक्तसंबंध विसरलास. पैशापायी तू नातं विसरलास. रक्ताच्या संबंधांपेक्षा पैसा तुला मोठा वाटला. विश्वासघात केलास माझा दादा तू. जाऊ दे, मी आणि माझं नशीब. पण आता पुन्हा माझ्या संसाराची घडी व्यवस्थित बसली आहे. ओके, चलतो दादा मी. बरं आहे, सण आहे मोना. चला, बाय. आणि राजेश स्कॉटलंडला निघून गेला. श्रोते हो, ही होती रक्तसंबंध ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मित्रांनो, त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.